गुड मॉर्निंग एव्हरीवन. काल रात्री खूप इश्यू झालेला, त्यामुळे डोकं असं आउट झालं होतं ना काय. पण मी तुम्हाला सजेशन देते, तुम्ही नका या हॉटेलला राहू. खूप बेकार एक्सपिरियन्स होता आमचा आणि नंतर खूप दमायला झालं. सो आता आम्ही शानबागमध्ये त्या दिवशी जेवलेलो, तिथेच आम्ही आता नाश्ता केला. साऊथ इंडियनच ब्रेकफास्ट होता आणि आता मी निघालो आहे. आज पण बरेच खूप काही स्पॉट्स आहेत, खूप काही प्लेसेस आहेत, ते आम्ही व्हिजिट करणार आहोत. A few moments later. सासिवेकालू गणेश. सासिवेकालू गणेश ही एका खडकात कोरलेली गणेशाची मोठी मूर्ती आहे. ही मूर्ती सुमारे 2.4 मीटर उंच आहे. हे मंदिर स्थानिक कन्नड भाषेमध्ये मोहरीच्या बी सासिवेकालू सारखा गणेश म्हणून ओळखले जाते. कृष्ण मंदिर. हे मंदिर 320 फूट लांब व 200 फूट रुंद आहे. देवालयाचा रंगमंडप सुंदर व भव्य आहे. स्तंभावर कृष्णचरित्रातील शिल्पे कोरलेली आहेत. कृष्णदेवराय यांनी इसवी सन 1523 मध्ये हे मंदिर बांधले आहे. कडलेकालू गणेश. कडलेकालू गणेश ही भारताच्या दक्षिण भागात असलेल्या गणेशाच्या सर्वात मोठ्या मूर्तींपैकी एक आहे. ही 4.50 मीटर उंच अखंड दगडातील गणेशाची मूर्ती एका मोठ्या खडकात खोदलेली आहे. या मूर्तीचे पोट हरभऱ्यासारखे आहे. हरभऱ्याचा अर्थ कन्नडमध्ये कडलेकालू होतो, म्हणून हे कडलेकालू गणेश असे ओळखले जाते. विरूपाक्ष मंदिर. विरूपाक्ष मंदिर हे हम्पीचे सर्वात पवित्र जागृत मंदिर आहे. देवालयाचे विस्तृत प्रांगण 510 फूट लांब व 130 फूट रुंद आहे. मुख्य गर्भगृहामध्ये विजयनगर राजाची
मुख्य देवता असलेले विरूपक्ष म्हणून ओळखले जाणारे शिवलिंग आहे. या प्रांगणात दगडाच्या पन्हाळी आहेत. यामधून तुंगभद्रेचे पाणी खेळवलेले आहे आणि वरून ते दगडांनी बंदिस्त केलेले आहे. निगरीचं झाड आहे, आपल्या महाराष्ट्रात त्याला निगरी म्हणतात. आणि हे बेलासारखं असतं. बेलासारखं म्हणजे तुम्हाला शंकराला जर बेल नाही मिळाला तर हे आपल्या इथे कुठेही मिळतं. हे तुम्ही बेल म्हणून वाहू शकता. आणि ह्याचा खास उपयोग म्हणजे हे पूर्ण जाळलं तर त्या धुराने तुम्हाला घरामध्ये मच्छर येत नाही. बडवीलिंग मंदिर अखंड काळ्या पाषाणात कोरलेले हे एक भव्य शिवलिंग आहे. याची उंची 3 मीटर आहे. लिंगाचा खालचा भाग वर्षभर पाण्यात राहतो. या शिवलिंगापासून जवळच लक्ष्मी नरसिंहाची भव्य मूर्ती आहे. श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर. लक्ष्मी नरसिंहाचे हे विशाल अखंड दगडातील शिल्प आहे. नरसिंहाला भव्य आकाराची प्रभावळ आहे व विष्णूचा हा चौथा अवतार सप्तमुखी शेषावर विराजमान आहे. याची उंची सुमारे 6.7 मीटर आहे. माल्यवंत रघुनाथ मंदिर. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले हम्पीतील हे एक पौराणिक स्थळ आहे. मंदिर संकुलाच्या मध्यभागी मुख्य मंदिराच्या बाजूला पांढरा शुभ्र स्तंभ असलेला सभामंडप आहे. थोडं पुढे शिवगुहा मंदिर आहे, जे की एका मोठ्या दगडाखाली आहे. त्रेतायुग में चतुर्मास 4 महीने इधर तक राम लक्ष्मण जी, राम जी स्थापना शिव जी. शिव जी के पूजा के लिए पालन निकल के लक्ष्मण जी ने बाण मारता बगल बाहर. ये राम जी का टाइम पहले मंदिर, बाद में मंदिर बनाए, मूर्ति बनाए.
बाहर है वो क्या? लक्ष्मण जी ने बाण मारता, शिव जी के पूजे के लिए पानी निकल के लक्ष्मण जी ने बाण मारता, पानी निकल। अच्छा, वो कहाँ पे है फिर? चलो शंभो शंकरा करुणा करा जग जागवा, शंभो शंकरा करुणा करा जग जागवा, शंभो अंधार हालोपवा द्यावा प्रकाशवा, चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा, हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा, शंभो. तर आत्ता वाजला दुपारचा 1 आणि आता आम्ही लंचसाठी आलो आहे. आज बरेच सकाळी पण पॉईंट्स बघितलेत, आता नंतर पण लंच नंतर पण जाणार आहोत. आणि आता आम्ही आलो आहे मँगो ट्री रेस्टॉरंट आहे तिकडे आलो आहे. ऑथेंटिक साऊथ इंडियन असं आहे असं वाटतं आहे. आता बघूया आत जाऊन फूड वगैरे कसं आहे ते. भूक तर लागले पण आज दमायला पण खूप झालं, कारण काल मळब होतं त्यामुळे काल खूप फिरलो, त्यामुळे काय असं त्राससारखं वाटलं नाही. आणि आज टेम्परेचर जास्त आहे, सतत ऊन आहे, त्यामुळे आज जरा असं थकल्यासारखं होतं आहे. त्यामुळे आता दमायला झालं आहे. आता लंच नंतर मग दुसरे कुठले प्लेसेस असतील तिकडे जाऊ. आमचा लंच झाला, खूप मस्त होतं जेवण. आम्ही काय वेगळं मागवलेलं. साऊथ इंडियन थाळी होती ती पण चांगली होती, आणि नॉर्थ इंडियन आम्ही जी सब्जी आणि सब्जी आणि चपाती मागवली ती पण छान होती. ओव्हरऑल खूप मस्त हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे. तुम्हाला कधी असेल तर तुम्ही ह्या साईडला असाल तर इकडे नक्की व्हिजिट करा. टेस्ट पण खूप छान होती आणि मेन म्हणजे त्यांची सर्विस खूप फास्ट आहे. आणि बैठक आपली इंडियन बैठकच होती. कालचं टेस्ट एवढी नव्हती चांगली, नॉनव्हेज हे प्युअर व्हेज आहे, बट टेस्ट एक नंबर होती. आणि भारतीय बैठक जरा सगळा जो आम्हाला जो आळस वगैरे आलेला, जो कंटाळा आलेला, तो सगळा असा क्षणात असा दूर झाला. सो तुम्ही कधी या एरियात आलात तर ह्या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या. 1 hour later.
शबरी गुहा. हम्पीमधील पंपा सरोवराजवळ शबरीची गुहा आहे. ही ती जागा आहे जिथे शबरी राहत होती. भगवान श्री रामचंद्र आणि लक्ष्मण या गुहेमध्ये आले होते. बैठ के चिंता करते मैडम, वो चिंता वो सीता माता को उधर लंका को लेकर जाना, उधर वो कैसे लेके जाने को, उधर वो रामा हनुमान लक्ष्मण सुग्रीव जामवंत वो 5 जन को ऐसे बैठ के चिंता करते, चिंतामणि बोलते मैडम. ऐसे वो राम जी के गुफा में वो पेंटिंग को डाल दिया मैडम. हाँ, वो पेंटिंग कहाँ पे? उधर है मैडम. चल. उधर गणेश पार्वती शिव नागराज है मैडम. वो राम जी की पैर है मैडम. वो पुरंकल में राम जी की पैर है. वो धनुष उधर त्रिशूल है मैडम. उधर 2 पहाड़ है ना मैडम. 2 पहाड़ का सेंटर में 3 नारियल का झाड़ है ना मैडम. उधर वाली हुआ सुग्रीव हुआ झगड़ा कर रहे हैं. वाली हुआ सुग्रीव वो 2 भाई भाई है. वो राम जी को कंफ्यूज जाते. वो वाली हुआ सुग्रीव वो फ्रेंडशिप है. वो फ्रेंडशिप को ऐसे राम वाली को बाण मार में वाली हुआ राम राम राम. उधर छोटे छोटे पिलर्स है मैडम. उधर वो समाधि है. माता को उधर लंका को लेकर जाना, उधर वो कैसे लेकर जाने को, उधर वो रामा हनुमान लक्ष्मण सुग्रीव जामवंत, उधर वो 5 जन को उधर से बैठने चिंता करते, चिंतामणि मठा बोलते सब. तुंगभद्रा धरण. तुंगभद्रा धरणावर जाण्यासाठी येथे तुम्हाला बस मिळतात. धरणावर तुम्ही पायी सुद्धा जाऊ शकता. हॉस्पेट शहराच्या पश्चिमेस 6 किलोमीटर अंतरावर तुंगभद्रा नदीवर हे धरण बांधले गेले आहे. धरणाची लांबी 25 किलोमीटर व उंची 260 मीटर आहे. धरणाचा जलाशय बघून जणू समुद्र बघतोय असेच भासते. फायनली आमचं आज हम्पी फुल फिरून झालं. खूप मस्त वाटलं. खूप छान एक्सपिरियन्स होता. त्यात परवाच्या दिवशी हॉटेलवरून इश्यू झाला, बट ठीक आहे, तो आम्ही जास्त लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. मी आता उद्या बदामीला निघणार आहोत. सकाळी 8ला वगैरे आम्ही बदामीसाठी निघू. तिकडे आम्ही 2 दिवस आहोत. कोरायकल राईड आहे ती आम्ही नाही केली कारण आम्हाला दुसरे प्लेसेस बघायला जायचं होतं, पण तुम्ही त्या ती करू शकता.
आणि आता आम्ही जेवायला आलो आहे, कालच्याच हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे. सो हिअर इज द एंड ऑफ दिस व्हिडिओ. विल मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, गुड नाईट.